नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे सिद्धेश्वर मंदिर याबद्दल। अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले या तालुक्याच्या शहरात असलेलं हे मंदिर 1780 पर्यंत प्रवरा नदीच्या जलाशयाच्या खाली पुरले गेलेले होते। 18व्या शतकाच्या अखेरीस केलेल्या उत्खननात याचा शोध लागला। त्याची थोडीफार डागडुजी करावी लागली। मुखमंडपापैकी एकाची पुनर्बांधणी केली गेली व उर्वरित मंदिर अगदी अखंड आहे। मंदिराच्या सभोवती असलेल्या कुंपणाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच तेथील विस्तीर्ण प्रांगण नजरेस पडते। या हेमाडपंथी शैलीतील मंदिराचा सभामंडप तत्कालीन शिल्पवैभवाची साक्ष देतो। एक मुख्य सभामंडप आणि 2 उपमंडप अशी द्विदलीय रचना असलेले हे मंदिर असून अतिशय नाजूक कोरीवकाम केलेले स्तंभ, कीर्तिमुखे, पुष्पपट्टिका, विविध देवदेवतांची आणि यक्षांची शिल्पे, सागर मंथनाचे काही पुराण प्रसंग, बाह्य भागात अश्वदल, गजदल असा सारा खजिनाच नजरेसमोर मांडून ठेवला आहे। मुख्य सभामंडपातून प्रवेशाऐवजी मंदिराच्या मागच्या बाजूने प्रवेश सुरू आहे। गर्भगृहात 4 बाय 6 फूट अशी भव्य महादेवाची पिंड आहे। ही पिंड 12 ज्योतिर्लिंगांप्रमाणे थोडी खोल अशी जमिनीत आहे, तर समोरच चौथऱ्यावर नंदीची मूर्ती विराजमान आहे। मंदिराच्या आतील बाजूस असलेल्या स्तंभावर पेशवेकालीन नक्षी व सुरूच्या झाडांची आकाराची रचना पाहावयास मिळते। मंदिराच्या परिसरात हनुमान मंदिर, महादेव मंदिर व श्रीराम मंदिर ही पेशवेकालीन लहान लहान मंदिरे असून त्यातील हनुमान मंदिरातील मारुतीची मूर्ती अतिशय सुबक आहे। आपल्याला मंदिर परिसरात अनेक विरगडी इतरत्र विखुरलेल्या दिसतात, त्यावर तत्कालीन विविध प्रसंगे कोरलेली आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या भटकंती वाईफ सोल या इन्स्टा आणि यूट्यूब प्रोफाईलला फॉलो नक्की करा।